नमस्कार, मी सुनीता बुलकुल कुकिंग विथ सुनीता बुलकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण श्राद्धाच्या भाज्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत। कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यात कशा बनवून तयार करायच्या ते बघणार आहोत। कारण आता श्राद्ध चालू झाले, खूप टेस्टी बनतात या भाज्या। नुसत्या तुम्ही मीठ मिरची जरी टाकून परतवल्यात ना तरी खूप छान लागतात, त्यांची चवच वेगळी लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। आज आपण पितृपक्षात ज्या भाज्या करतो त्या बघणार आहोत। इथे मी लाल भोपळा घेतलेला आहे, 2 बटाटे शिजवून कसे काप करून घेतलेले, गवारच्या शेंगा आहे, भेंडे आहे, मेथीची भाजी आणि कारले। चला तर मग भाज्यांना सुरुवात करू। आता आपण त्या पहिले एक वाटण करून घ्यायचंय। सगळ्या भाज्यांसाठी आपण एकच वाटण करतोय। इथे मी 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। जरा तिखट येत्या म्हणून मी थोड्या कमी घेतल्या। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या, किती तुम्हाला तिखट पाहिजे त्यानुसार। तर आपण इथे कोथिंबीर घेतोय आणि जिरं घ्यायचंय, 1 चमचा भरून जिरं घेतलेलं आहे। आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आपल्याला। आपण इथे मी तेल टाकलेलं आहे। आता जिरं टाकायचं, छान तेल गरम होऊ द्यायचं आहे। इथे आपण पहिले मेथीची भाजी करून घेतोय। थोडीशी हळद टाकायची, जास्त नाही टाकायची, नाही तर कडवटपणा येतो। आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि जाड दाण्याचा कूट टाकायचा आहे। थोडासा टाकायचा आहे, अर्धा चमचा परतून घ्यायचा। इथे आपली मेथीची भाजी तयार आहे। आता आपण लाल भोपळा करतोय, त्याच्यासाठी तेल तापलं आहे। मोहरी टाकायची थोडीशी, अर्धा चमचा। मोहरी छान तडतडली की मग 1 चमचा आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकायचं मिरचीचं। थोडीशी हळद, थोडासा हिंग आणि आता याला एक 5 मिनिटासाठी झाकून ठेवू। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडासा दाण्याचा कूट टाकायचा। इथे आपली भाजी तयार आहे। आता आपण करतोय उकडलेल्या बटाट्याची भाजी। त्याच्यासाठी मी इथे थोडी मोहरी टाकते। बटाट्यामध्ये मोहरी छान लागते ना म्हणून टाकते। तुम्हाला नसेल आवडत नाही टाकली तरी चालेल। आपण इथे 1 चमचा मिरची टाकतोय, जिरं मिरचीचं लसणाचा याचा कोथिंबीरीचं जे वाटण करून घेतलं आपण ते टाकतोय। हळद टाकायची थोडीशी, थोडासा हिंग टाकायचा, छान परतून घ्यायचंय। बटाटे टाकून घ्यायचे। आपली बटाट्याची भाजी पण तयार आहे। थोडं चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ टाकून पुन्हा मिसळून घ्यायचं। ही भाजी पण काढून घेऊ आपण। तेल टाकलेलं आहे तर मोहरी टाकायची थोडीशी। मोहरी छान तडतडू द्यायची
पुन्हा आपण जे वाटण केलेलं आहे त्यातला 1 चमचा मिरची, जिरं आणि कोथिंबीरीचं वाटण टाकायचं. त्याचबरोबर हळद टाकायची थोडीशी, थोडंसं चिमूटभर हिंग टाकायचं आहे. काही छान मिक्स करून घ्यायचं, परतवून घ्यायचं म्हणजे चांगलं. आणि गव्हाच्या शेंगा टाकायच्या. या मी सगळ्या भाज्या पहिले स्वच्छ धुवून घेतल्या, सुकवून घेतल्या आणि मग कट केलेल्या आहे. अशी तयारी करून ठेवली ना पहिले, काय होतं की आपल्याला सोपं पडतं मग करायला. आता हे झाकण ठेवू आपण याच्यावर. थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा. इथे आपले गव्हाचे शेंगा पण बनवून तयार झालेले आहेत. इथे मी तेल गरम केलेले आहे. आता आपण मोहरी टाकून घ्यायची पाहिजे. एक चमचा मिरची टाकायचं म्हणजे ते आपण केलंय वाटण ते. थोडीशी हळद आणि चिमूटभर हिंग. आता आपण इथे भेंड्या करतोय. यात झाकून ठेवायच्या 5 मिनिटासाठी. बघा इथे आता आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं. मिसळून घ्यायचं चांगलं. हे बघा झाली इथे आपली भेंडीची भाजी तयार. आता आपण कारल्याची भाजी बनवतोय. त्याच्यासाठी मी इथे 1 चमचा तेल टाकलेलं आहे. कारले टाकून घ्यायचे. आधी आपल्याला कारले असे परतवून घ्यायचे. असे परतवून घेतले ना मग काय होतं लवकर शिजतात आणि त्यांच्यातला जो कडवटपणा आहे ना तो पण चालले जातो. याला मी आधीच मीठ लावून ठेवलं होतं कारल्यांना. असं केल्याने त्याचा कडवटपणा चालले जातो. छान चव पण लागते आणि लवकर पण शिजतात. बघा आता हे कारले आपण काढून घेऊया एका ताटात. आता त्याच कढईमध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर इथे मी अर्धा चमचा तेल घेतलेले आहे. पहिले आपण 1 चमचा घेतला होता, आता अर्धा चमचा घेते. थोडीशी मोहरी टाकते मी. मिरची, हळद, हिंग छान परतून घ्यायचं आहे सगळं आणि भाजी टाकून घ्यायची आहे. या पद्धतीने कारले केले ना अजिबात कडू लागत नाही. छान टेस्टी लागतात. आणि ह्या भाज्या आहेत ना तुम्ही कशाही करा खूप छान लागतात, टेस्टीच लागतात. या चित्राच्या भाज्यांची चवच वेगळी असते. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं थोडंसं. आपण मीठ टाकलं नव्हतं.
मीठ आपण याला टाकलं होतं पहिले सुरुवातीला, त्यानुसार टाका तुम्ही अंदाजाने. इथे थोडासा दाण्याचा कूट टाकायचा. थोडासा जाडसर दळून घेतला ना छान लागतं. तर याच्यामध्ये आपल्याला थोडासा गूळ टाकायचा आहे, चवीनुसार टाकायचा, थोडासा टाकायचा, जास्त नाही, तो बॅलन्स होण्यासाठी. हे बघा इथे आपली कारल्याची भाजी पण बनवून तयार झालेली. बघा इथे आपल्या सगळ्या भाज्या बनवून तयार झालेल्या आहेत. बटाट्याची, याची, भोपळ्याची, मेथी, कारले, भेंड्या, गवार, सगळ्या भाज्या बनवून तयार झालेल्या आहेत. वरतून मी थोडासा नारळाचा चव टाकलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत नाही टाकलं तरी चालतो. बघा इथे आपल्या मस्त अशा 6 प्रकारच्या भाज्या बनवून झालेल्या आहेत. खूप कमी वेळात आणि झटपट बनवून तयार होतात. कोणी कोणी हे आहेत ना सगळ्या एकत्र पण बनवतात. इथे ना आमच्याकडे जसं बनवतात तशी पद्धत दाखवली मी. खूप छान कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यात बनवून तयार होतात त्या. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.